निसर्गाची देणगी असलेल्या पैनगंगा नदीचे पात्र सध्या वाळू तस्करांच्या विळख्यात अडकले असून प्रशासकीय यंत्रणा मात्र कुंभकर्णी झोपेत असल्याचे चित्र आहे। आर्णी तालुक्यातील जलांद्री घाटावर सध्या अवैध वाळू उपशानं सीमा ओलांडली आहे। धक्कादायक बाब म्हणजे या संपूर्ण काळबेरजाला तहसीलदार आणि त्यांच्या एका खासगी दलालाचा वरदहस्त असल्याची चर्चा जनसामान्यात रंगत आहे। त्यामुळे नदीचे अस्तित्व तर धोक्यात आलेच, पण नागरिकांच्या आरोग्याशीही खेळ सुरू झाला आहे। जलांद्री घाटावर सध्या बैलगाड्यांनी होणारा उपसा आता इतिहास जमा झाला असून त्याची जागा मोठमोठ्या बोटी, ट्रेजर मशीन्स आणि जेसीबींनी घेतली आहे। या बोटींमधून गळणारे ऑइल आणि इंधन थेट नदीच्या पात्रात मिसळत आहेत। पैनगंगेचे स्वच्छ निळे पाणी आता ऑइल मिश्रित काळपट झाले असून हेच पाणी परिसरातील अनेक गावांना पिण्यासाठी पुरवले जाते। ऑइल मिश्रित पाण्यामुळे जलचरांचा मृत्यू होत असून नागरिकांना पोटाचे विकार आणि त्वचेच्या गंभीर आजारांचा सामना करावा लागत आहे। प्रशासनाच्या डोळ्यादेखत सुरू असलेला हा प्रकार म्हणजे मानवनिर्मित आपत्ती असल्याची भावना ग्रामस्थ व्यक्त करत आहे। या संपूर्ण प्रकरणाच्या मुळाशी आर्णी तहसीलदार कार्यालयातील कथित दलाल वैशाख वाहुरवाग याचे नाव समोर येत आहे। सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार हा दलाल तहसीलदार आणि वाळू माफियांमधील दुवा म्हणून काम करत आहे। अत्यंत धक्कादायक बाब म्हणजे हा दलाल वाळू तस्करांकडून दररोज लाखो रुपयांची माया गोळा करत असून जिल्हाधिकारी विकास मीना यांना दरमहा 20 लाख रुपये द्यावे लागतात अशी बतावणी करून वसुली करत असल्याची चर्चा परिसरात वारंवार होत आहे। जिल्हाधिकाऱ्यांसारख्या उच्च पदस्थ अधिकाऱ्याच्या नावाचा वापर करून स्वतःची पोळी भाजून घेणारा हा दलाल सध्या तालुक्यात चर्चेचा विषय ठरला आहे। पैनगंगेच्या पात्रात हायटेक यंत्रसामग्री उतरवण्यात आली आहे। दिवस रात्र सुरू असलेल्या या उपशामुळे नदीचे पात्र नैसर्गिकरित्या मृत होत चालले आहे। खोल गड्डे पडल्यामुळे नदीच्या प्रवाहाची दिशा बदलण्याची भीती निर्माण झाली आहे। वाळू माफियांचे धाडस इतके वाढले आहे की त्यांना ना पोलिसांचा धाक आहे ना महसूल विभागाचा। याचे मुख्य कारण म्हणजे महसूल विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांचे या तस्करांशी असलेले अर्थपूर्ण संबंध। यंत्रसामग्रीचा वापर म्हणजेच जलांद्री घाटावर बेकायदेशीर बोटी आणि जेसीबींचा उघडपणे वापर, पर्यावरणीय ऱ्हास म्हणजेच ऑइल मिश्रित पाण्यामुळे पाणी पिण्यायोग्य उरलेले नाही, भ्रष्टाचाराचा कळस, दरमहा लाखो रुपयांची लाचखोरी आणि हप्तेखोरी, प्रशासकीय वरदहस्त म्हणजे स्थानिक तहसीलदारांच्या मुकसंमतीनं वाळू तस्करांचे साम्राज्य, जनतेचा संतप्त सवाल, अधिकारी कारवाई करणार का? एकीकडे राज्य शासन नैसर्गिक साधन संपत्ती वाचवण्याच्या गप्पा मारत असताना दुसरीकडे आर्णी तालुक्यात मात्र नदीची उघडपणे लूट सुरू आहे। ज्या जिल्हाधिकाऱ्यांच्या नावानं दलाल वसुली करत आहेत ते जिल्हाधिकारी विकास मीना या गंभीर प्रकरणाची दखल घेऊन संबंधित दलाल आणि भ्रष्ट अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करणार का, असा प्रश्न आता उपस्थित होत आहे। जर तातडीनं हा उपसा थांबला नाही आणि दोषींवर गुन्हे दाखल झाले नाहीत तर मोठा जनआक्रोश निर्माण होण्याची शक्यता नकारता येत नाही। नदीपात्रात बोटी कशा पोहोचल्या, दिवसभर चालणारी ही यंत्रसामग्री महसूल विभागाला दिसत नाही का, असा सवाल आता निर्माण होतो आहे।